नमस्कार मित्रांनो, एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक 10 जुलै 2026 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती आहे, कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तर शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे ते आपण या ठिकाणी पहा। माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 84,23,65,000 इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर पहा, जो काही एप्रिल व मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते त्यासाठी 84,23,65,000 इतका निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आता कोणते जिल्हे पात्र असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, नागपूर विभागासाठी नागपूर जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 468, मिळणारा निधी आहे 73,92,000। गोंदिया जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 6,843 व मिळणारा जो काही निधी आहे तो 5,25,57,000। त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 102 बाधित शेतकरी संख्या आहे व निधी हा 8,16,000 रुपये। हा एकूण जर का नागपूर विभागासाठी पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 7,413 व मिळणारा जो काही निधी आहे तो 6,07,65,000 इतका निधी हा एकूण नागपूर विभागातील या जिल्ह्यांसाठी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, नाशिक विभागासाठी नाशिक जिल्ह्याकरता जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या ही 42 आहे व मिळणारा निधी 3,68,000 इतका असणार आहे। जळगाव जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 3,575, मिळणारा निधी आहे 4,26,13,000। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 782 व मिळणारा निधी आहे 94,31,000। एकूण नाशिक विभागासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 4,399 आणि मिळणारा निधी आहे 5,24,12,000 इतका निधी हा नाशिक विभागातील या जिल्ह्यासाठी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, आपण कोकण विभागासाठी समजून घेऊयात। तर यामध्ये कोकण विभागासाठी रायगड जिल्ह्याकरिता बाधित शेतकरी संख्या आहे 104, मिळणारा निधी आहे 10,53,000। रत्नागिरी जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 343 व मिळणारा निधी आहे 14,50,000। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 179, मिळणारा निधी 7,00,000। तर एकूण कोकण विभागासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या ही 626 असून मिळणारा निधी हा 32,14,000 इतका हा कोकण विभागातील या जिल्ह्यांना वितरित केला जाणार आहे। त्यानंतर आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर विभागासाठी कोणते जिल्हे असणार आहे। तर यामध्ये नांदेड जिल्हा असणार आहे। नांदेड जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 168 व मिळणारा निधी आहे 16,04,000। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या 137 आहे व निधी 19,02,000 रुपये। हिंगोली जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 282 बाधित शेतकरी संख्या आहे, मिळणारा निधी 40,40,000 असणार आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या ही 7च आहे व यामध्ये 1,53,000 इतका निधी हा वितरित केला जाणार आहे। एकूण छत्रपती संभाजीनगर विभागासाठी जर पाहिलं तर 594 इतकी ही बाधित शेतकरी संख्या असणार आहे व मिळणारा निधी 76,99,000 इतका हा छत्रपती संभाजीनगर विभागातील या जिल्ह्यांना वितरित केला जाणार आहे। त्यानंतर अमरावती विभागासाठी कोणते जिल्हा असणार आहे ते आपण समजून घेऊयात। यामध्ये पहिला अमरावती जिल्हा असणार आहे। यामध्ये बाधित शेतकरी संख्या जर पाहिली तर 28,385 व मिळणारा निधी जर पाहिला तर 67,58,49,000 इतका हा अमरावती जिल्ह्यासाठी वितरित होणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 272, मिळणारा निधी आहे 40,92,000। यवतमाळ जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 85, मिळणारा निधी आहे 9,23,000। बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे बाधित शेतकरी संख्या 4, मिळणारा निधी आहे 48,000। वाशिम जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 5, मिळणारा निधी आहे 43,000। एकूण अमरावती विभागातील या जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 28,751 व मिळणारा निधी आहे 68,09,55,000 एकूण हा अमरावती विभागातील या जिल्ह्यासाठी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी समजून घेऊयात पुणे विभागासाठी। पुणे विभागातील सांगली जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 2,443 व मिळणारा निधी आहे 2,98,50,000। पुणे जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 807 एवढी बाधित शेतकरी संख्या असणार आहे, निधी आहे 74,52,000। कोल्हापूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं बाधित शेतकरी संख्या आहे 9, मिळणारा निधी आहे हा 18,000। तर एकूण पुणे विभागासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 3,259 व मिळणारा निधी आहे
3,73,20,000 इतका हा पुणे विभागातील या जिल्ह्यांसाठी वितरित केले जाणार आहे। त्यानंतर एकूण जर का पाहिलं तर नागपूर विभाग आहे, नाशिक विभाग आहे, त्यानंतर कोकण विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, अमरावती विभाग व पुणे विभाग या विभागातील एकूण जर का बाधित शेतकरी संख्या पाहिली तर 45,042 एवढी संख्या आहे व मिळणारा निधी आहे 84,23,65,000 इतका निधी या संपूर्ण विभागातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी हा वितरित केला जाणार आहे। तर आता लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।